आपण बघताय महाराष्ट्र देशाने आता बातमी आहे दसरा मेळाव्यासंदर्भातली वंजारा सेवा संघाने अशी मागणी केली की पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतच हा दसरा मेळावा झाला पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करू। त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मात्र या सगळ्या संदर्भात विरोध देखील होताना बघायला मिळतोय। नेमकं काय हे सगळं प्रकरण कृष्णा केंडेकडनं जाणून घेऊया। कृष्णा, गेल्या काही वर्षांपासून भगवानगडावरती दसरा मेळावा घेण्याची प्रथा आहे। गोपीनाथ मुंडे यांनी ही प्रथा सुरू केली होती आणि त्यानंतर त्यांचा राजकीय वारसा म्हणून गेल्या 2 वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवानगडावरती हा दसरा मेळावा होतो। मात्र भगवानगडांचे जे महंत आहेत नामदेव शास्त्री महाराज यांनी मात्र भगवानगडावर आता कुठलाही राजकीय दसरा मेळावा होणार नाही आणि तिथे फक्त भजन आणि कीर्तन होतील अशी भूमिका घेतली आहे। आणि त्यामुळे गेल्या वर्षानुवर्षाची परंपरा आहे की गोपीनाथ मुंडे या दसरा मेळाव्याला महाराष्ट्रात कुठे जरी असले तरी हजर राहायचे आणि त्यानंतर त्याचं नेतृत्व वारसा हक्कानी पंकजा मुंडे यांनी 2 वर्ष चालवलं। मात्र या वर्षी भगवानगडाचे जे महंत आहेत त्यांचा दसरा मेळाव्यावर राजकीय भाष्य होण्याला विरोध आहे आणि राजकीय व्यक्ती तिथे उपस्थित राहणार नाही असं त्यांनी म्हटल्याची त्यांची भूमिका आहे। मात्र ही भूमिका घेतल्यामुळे औरंगाबादेत वंजारी सेवा संघ जो आहे त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीतच हा दसरा मेळावा व्हावा आणि त्यासाठी ते महाराष्ट्रभरातून हजारो पत्र पाठवतील आणि त्यावरनं जरी महंत जर राजी झाले नाही तर आंदोलन देखील करण्यात येईल अशी भूमिका जी आहे ती वंजारी सेवा संघाने औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन घेतलेली आहे। कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स तुझ्याकडनं जाणून घेतच राहू।